नमस्कार. नाशिकच्या मारोतराव पाटलांच्या मुलाचं विकीचं लग्न ठरलं आणि सगळ्या घरामध्ये लग्नाची धामधूम सुरू झाली. मारोतराव पाटलांचा मुलगा विकी म्हणजे त्याचं खरं नाव विकास होतं आणि लाडाने तो विकी झाला होता. त्याचं लग्न ठरलं होतं कानिफनाथ जाधवांच्या मुलीशी म्हणजे मितालीशी. आता हे कानिफनाथ जाधव नाशिक मधलं मोठं प्रस्थ होतं. 125 एकरांच्या आसपास त्यांची बागायती आणि जिरायती अशी दोन्ही जमीन होते. बक्कळ पैसा त्याच्यातून येत होता आणि पैशाला पैसा जोडून आणखीन वाढ करण्यासाठी या कानिफनाथ जाधवाने काही वर्षापूर्वी एका ट्रॅक्टर कंपनीची अख्खी नाशिक जिल्ह्याची एजन्सी घेतलेली होती. या ट्रॅक्टरच्या एजन्सीतूनही पैशाचा एक वेगळा प्रवाह त्यांच्या घरामध्ये व्हायला लागला आणि वाढत्या जबाबदाऱ्यांची मग वाटणी करायची वेळ आली तेव्हा कानिफनाथांनी आपल्याकडे शेती ठेवली आणि आपले 2 मुलगे अवधूत आणि वैजनाथ या दोघांना ट्रॅक्टरच्या धंद्याची सगळी जबाबदारी दिली. या 2 मुलांनीही मग त्याच्यामध्ये तन मन धन सुरुवातीची काही वर्ष घालून तो ट्रॅक्टरच्या एजन्सीचा धंदा नावारूपाला आणला आणि मग हळूहळू त्याच्यामध्ये वाढ होत असताना अवधूत आणि वैजनाथ यांची एक वेगळ्या प्रकारची दहशत नाशिकमध्ये पसरायला लागली. आता साम दाम दंड भेद हे आपल्या समोरच्याला नामोहरम करण्याचे जे राजमार्ग आहेत त्यापैकी 3 मार्ग सोडून केवळ दंड या एकाच मार्गावर या अवधूत आणि वैजनाथचा पक्का भरोसा होता. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये कुणीही डोकं वर काढू नये, निदान आपल्या धंद्यामध्ये याची डोळ्यामध्ये तेल घालून काळजी हे अवधूत आणि वैजनाथ करत असत. दिसायला दोघेही धटिंगणासारखे होते. अरे रावी आणखी बाकीच्या सगळ्या गोष्टी अंगामध्ये मुरलेल्या होत्या आणि त्यामुळे या 2 भावंडांच्या विरुद्ध जाऊन कोणी काय करायचं असं नाशिक जिल्ह्यामध्ये तेव्हा मनामध्ये सुद्धा कोणी आणू शकत नसे. आता त्यांची बहीण मिताली ही सुद्धा तशी नाशिक मधली एका कानिफनाथांसारख्या मोठ्या माणसाची मुलगी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या गुणांचं जसं जमेल तसं प्रदर्शन करत आतापर्यंत आलेली होती. त्यावेळेला नुकतं कुठेतरी सौंदर्य स्पर्धांचं युग सुरू झालं होतं. ऐश्वर्या राय, सुष्मिता सिन्हा यांच्यासारखी नावं लोकांच्या कानावर गेल्यानंतर त्याच्यानंतर मग नाशिकमध्येही वेगवेगळ्या संस्था आपापल्या परीने सौंदर्य स्पर्धा आयोजित करायला लागल्या आणि प्रत्येक ठिकाणी ही कानिफनाथांची मुलगी मिताली भाग घेत असे आणि पहिलं बक्षीस दर वेळेला घेऊन येत असे. आता याच्या मागे अवधूत आणि वैजनाथचा हात किती, कानिफरावांचं मोठेपण किती आणि मितालीचं स्वतःचं सौंदर्य आणि बाकीचे गुण किती याची चर्चा नाशिककर आपल्या घरी दबक्या आवाजामध्ये तेव्हा करत असत, पण उघडपणे कोणी काही बोलत नसे. आता या कानिफनाथांचं हे असं सगळं विस्तारलेलं साम्राज्य, पण त्यांचे व्याही म्हणजे विकीचे जे वडील होते मारोतराव पाटील हे सुद्धा काही कमी नव्हते. त्यांची ही विस्तीर्ण म्हणावी अशी शेती त्र्यंबकेश्वरच्या आसपास पसरलेली होती आणि त्याच्याच बरोबर त्यांनी राजकारणामध्ये उडी घेऊन एक चांगलं व्यक्तिमत्व किंवा एक चांगला दबदबा असं नामाभिधान आपल्याला प्राप्त करून घेतलेलं होतं. आपल्याकडचा बक्कळ पैसा वापरून सगळी पद खरेदी करण्याचा सपाटा या मारोतरावांनी फार पूर्वीपासून लावलेला होता. त्यामुळे कुठच्याही निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रत्यक्ष न उतरता हार जीत याचं कुठचंही टेन्शन न घेता त्यावेळेला ज्या ज्या पक्षाची म्हणजे राजकीय पक्षाची चलती असेल त्याचं मग कधी खजिनदार, कधी कोषाध्यक्ष, कधी जिल्हाध्यक्ष अशी पद हे मारोतराव पाटील आपल्याकडे पैशाच्या जोरावर बक्कळ आणि भक्कमपणे ओढून घेत असत.
राजकारणामध्ये थोडासा दबदबा असल्यामुळे त्यांच्या बाकीच्या सगळ्या धंद्यांना एक वेगळं संरक्षण पोलीस खातं, महसूल खातं आणि बाकीची अनेक खाती देत होते. विखे हा तसा कॉलेजमध्ये जाऊन नावापुरती डिग्री घेऊन डिग्री होल्डर म्हणजे ग्रॅज्युएट झालेला होता. त्याला नोकरी शोधायला कुठे बाहेर जायला लागणार नाही याची तजवीज मारोतरावांनी त्याच्या लहानपणीच करून टाकलेली होती. कॉलेजमध्ये जे तालेवार लोकांची मुलं धंदे करतात ते सगळे या विकीने आपल्या कॉलेज जीवनामध्ये यशस्वीपणे पार पाडलेले होते. मित्रांबरोबरच्या पार्ट्या, रात्रीची मौज मजा, कुठे मित्रमैत्रिणींना घेऊन लांब नाहीसं होणं, 2 दिवसांनी परत सगळ्यांना घेऊन गावामध्ये येणं, या सगळ्या गोष्टीमध्ये विकी आपल्या तारुण्यामध्ये म्हणजे कॉलेजच्या जीवनामध्ये पुरता तरबेज झालेला होता. आणि आता हा गडी आपल्या बापाने सांगितल्याप्रमाणे लग्नाला उभा होता. 2 तालेवार घराणे, पैशाची कमतरता नाही, प्रत्येक ठिकाणी दबदबा असलेला हे दोघे जण मग जेव्हा आपल्या मुलीचं आणि मुलाचं लग्न करायचं ठरवते झाले तेव्हा नाशिक मधली सगळी मोठी माणसं होयबा होऊन यांच्या दरबारामध्ये रोज हजेरी लावायला लागले. तुळशीचं लग्न झाल्यानंतर जो पहिला चांगला मुहूर्त आला तो लग्नासाठी मुकरर केलेला होता आणि पार्वती लॉन सारखं भलं मोठं लॉन मारुती पाटलांनी आपल्यासाठी बुक करून टाकलं होतं. साधारणपणे 2.5-3 एकराचा ऐवज असलेलं ते मोठं मंगल कार्यालय होतं. आणि 2 तालेवार घराण्यांचं कार्य म्हटल्यावर निदान एवढं तरी पाहिजेच पाहिजे अशी दोन्ही घराण्यांची आणि नाशिककरांची खात्री झालेली होती. आता मग त्या पार्वती लॉन्सला कसं सजवायचं, कुठे कमानी टाकायच्या, कुठे फुलं लावायची, कुठे झाडं झुडपं उभी करायची, याची सगळी तजवीज सगळं नाशिक करायला लागलं. आता मारोतराव पाटील आणि कानिफराव जाधव यांचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द होता नाशिकमध्ये. त्यामुळे सगळ्या नाशिककरांनी आपल्याकडे असलेलं सगळं कौशल्य पणाला लावून हे पार्वती लॉन सजवायचा, आल्या गेल्याची उठबस करायची, त्याची निगराणी करायची, सगळी व्यवस्था करायला आपणहून तयारी होऊन त्याच्यामध्ये झोकून दिलेलं होतं. मारोतराव आणि कानिफनाथ आपापल्या पद्धतीने मधून मधून या सगळ्या तयारीचा गोषवारा किंवा आढावा घेत होते. त्यांना जिथे कुठे कमी पडेल तिथे काही सूचना करत होते आणि त्यांच्या हाताखाली राबणारी नाशिकची सगळी इतर तालेवार मंडळी तो शब्द पटकन झेलून त्याची पूर्तता लगेच करत होते. असं होता होता लग्नाचा तो शुभ दिवस उजाडला. त्या दिवशी सकाळपासून त्या पार्वती लॉन्समध्ये गडबड सुरू झालेली होती. साधारणपणे 2,500-3 हजार माणसं येतील अशी त्या दोन्ही घराण्यांना खात्री होती आणि आलेल्या पै पाहुण्यापैकी कोणाचीही कोणतीही गैरसोय होणार नाही याची पक्की तजवीज आणि खातरजमा या कानिफनाथ जाधवांनी आणि मारुती पाटलांनी केलेली होती. आता नाशिक मधलं लग्न म्हणजे आमच्या कोकणातल्या लग्नासारखं नाही, कारण आपल्या संपत्तीचा भपका आणि तालेवारपणा दाखवण्याची जी ईर्षा नाशिक आणि त्याच्या पुढच्या जळगाव पर्यंतच्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राला दिसून येते तसं आमच्या कोकणामध्ये काही नसतं. आता कोकणामध्ये आणि नाशिककरांमध्ये दुसरा असलेला मोठा फरक म्हणजे लग्न पत्रिकेवर मुहूर्त म्हणून जी वेळ छापलेली असते त्या वेळेला कोकणातलं लग्न लागतं आणि बाकीचा भाग म्हणजे उर्वरित महाराष्ट्रामध्ये जवळजवळ प्रत्येक ठिकाणी केवळ एक परिपाठ म्हणून काहीतरी वेळ लग्न पत्रिकेमध्ये लग्नाच्या मुहूर्ताची म्हणून छापलेली असते. मुहूर्त 11चा असला तरी 12, 1, 2 कितीही वाजता प्रत्यक्षात ते लग्न लागतं. म्हणजे वधूवरांच्या डोक्यावर मंगलाक्षता पडतात. काही ठिकाणी तर थट्टेने लोक असं म्हणतात की 11चा मुहूर्त लिहिलाय खरा पण
आज की तारीख में हो गया तो भी बहुत हो गया. म्हणजे लग्नाचा मुहूर्त छापायचा आणि सगळी मानकरी मंडळी जमली, पुरेशी वराती पुढे नाचून झालं, सगळ्यांचं भान हरपायची वेळ आली की मग मंगलाष्टक म्हणून अक्षता टाकण्याचा कार्यक्रम जागोजागी त्या वेळेला होत असे. जवळजवळ ती परंपरा आजही चालू आहे. अशा त्या लग्नाच्या दिवशी सकाळी 9-9:30 वाजता लग्नाच्या हॉलमध्ये म्हणजे पार्वती लॉन्समध्ये अतिशय तुरळक माणसं होती आणि त्याच्यापैकी कामगार वर्ग 90% होता. आता दोन्ही तालेवार माणसं पत्रिकेवरती लग्नाची वेळ म्हणजे मुहूर्त छापलेला होता 11:16 पण त्या नाशिकच्या एकंदर पठडीप्रमाणे आणि या तालेवार घराण्यांच्या तालासुराप्रमाणे हे लग्न सावकाश लागणार हे निश्चित होतं. त्यामुळे सकाळपासून जी लगीन घाई गडबड किंवा तारांबळ उडते त्याचं नामोनिशाण जवळजवळ सकाळी 10 वाजेपर्यंत नव्हतं. 10 वाजता मग हळूहळू लोक जमायला लागले. आता सगळ्यात पहिल्यांदा येणारे जे लोक होते त्याच्यामध्ये सरकारी अधिकारी, अंमलदार, तलाठी, मामलेदार, तहसीलदार ही सगळी मंडळी येऊन बसली होती. आणि या मंडळींचं लवकर येण्याचं एकमेव कारण म्हणजे मारोतराव पाटील आणि कानिफराव जाधव हे दोघे जेव्हा त्या मंडपामध्ये म्हणजे लॉन्समध्ये मंगल कार्यालयामध्ये प्रवेश करतील तेव्हा आपण आलो आहोत ही आपली हजेरी त्यांना दाखवून किंवा जाणवून देणं एवढाच त्याचा हेतू होता. आता ही जी मंडळी येऊन बसली त्याच्यामध्ये मग जिल्हा बँकेचे अध्यक्ष, उपसंचालक, अर्ध्या अधिक बँकांचे पदपेढ्यांचे सगळे पदाधिकारी असे येऊन बसायला मांडलेल्या खुर्च्यांवर एक एक करून खुर्ची धरून बसायला सुरुवात झाली. त्याच वेळेला त्या विवाह मंडपामध्ये म्हणजे पार्वती लॉन्समध्ये ज्या असंख्य खुर्च्या मांडलेल्या होत्या त्यावर साधारणपणे 23-24 वर्षाची अतिशय देखणी खालमानेने बसलेली आणि आपल्या 7-8 महिन्याच्या बाळाला घेऊन त्याचं थोपटणं, अंजळणं, गोंजळणं करत आपल्याच नादामध्ये बसलेली एक बाई या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. तिच्याबरोबर कोणी आलेलं नव्हतं, तिच्याशी अधूनमधून कोणीही बोलत नव्हतं आणि ती सुद्धा आपल्या विश्वामध्ये मशगूल असल्यासारखी लग्न घटिकेची वाट बघत बसलोय या आविर्भावामध्ये त्या सगळ्या खुर्च्यांमधली एक खुर्ची पकडून बसलेली होती. आता भलं मोठं स्टेज, त्याच्यानंतर सजवलेले कोच, मग त्याच्यानंतर साधे कोच, मग रंगीत खुर्च्या आणि मग त्याच्या मागे हजाराच्या संख्येमध्ये साध्या खुर्च्या असा एकंदर ऐवज लोकांना बसण्यासाठी तिथे आणून ठेवलेला होता. या सगळ्या सजवलेल्या पार्वती लॉन्समध्ये साधारणपणे 11:15च्या सुमारास ते लग्न लावणारे जे गुरुजी होते, भटजी होते, माटे म्हणून त्यांचं आगमन झालं. नाशिककरांच्या सगळ्या सवयी तोपर्यंत या माटे गुरुजींना पाठ झालेल्या होत्या. त्यामुळे अगदी 11चं लग्न आहे म्हणून आपण 9-9:30ला गेलं पाहिजे अशी काही गरज नाही. हे माटे गुरुजींनी इतक्या वर्षाच्या अनुभवाने मिळवलेलं शहाणपण होतं. त्यामुळे 10:30च्या पुढे 2-4-5 मिनिटं झाल्यावर मग हे माटे गुरुजी त्या पार्वती लॉन्समध्ये प्रवेश करते झाले. आता लॉन्समध्ये जवळजवळ सगळी सामसूम होती. सामसूम म्हणजे कानिफनाथ जाधव किंवा मारोतराव पाटील यांच्या घराण्यातलं कोणीही तिथे फिरकलेलं नव्हतं. वराती आणण्यामध्ये, घोडे सजवण्यामध्ये, डोली वाहण्यामध्ये या सगळ्या मंडळींची आपापल्या घरात लगबग सुरू होती आणि त्याचा नेमका अंदाज या माटे गुरुजींना होता.
आता स्टेज जवळ जाऊन काही काम नाही, ही मोठी मोठी मंडळी बसलेली आहे, त्याच्यामध्ये आपला काही टिकाव नाही असं बघून मगाशी ही जी तरुणी किंवा बाई बसलेली होती आपल्या 7-8 महिन्याच्या बाळाला घेऊन अतिशय शांतपणे तिच्या 2 खुर्च्या सोडून एक खुर्ची आमच्या माटे गुरुजींनी हेरली आणि तिथे जाऊन ते पायावर पाय टाकून निवांत बसले. 11:30च्या सुमारास मग पार्वती लॉन्सच्या गेटवर एकदम गडबड झाली. वरात आलेली होती. मग वरातीच्या पुढे नाचणारे बैलवाले, घोडेवाले, शिंगवाले, नळ्यावाले फटाके वाजवत वाजवत पार्वती लॉन्सच्या गेटमधनं आतमध्ये आले. आणि मग मारोतराव पाटील, त्यांचा मुलगा विकी, त्याची आई, आजूबाजूचे खास खास असे पाहुणे नातेवाईक ही सगळी मंडळी जाऊन स्टेजवर स्थानापन्न झाली. तिथे आधीच त्यांच्या इतमामाला शोधतील असे चांगल्यापैकी कोच सजवून ठेवलेले होते. मग लगबगीने माटे गुरुजी आपल्या जागेवरून उठले. त्यांनी स्टेजवर जाऊन पूजेची थोडीशी मांडामांड केली आणि मग आधी विकीला, मग त्याच्या आईबापांना खाली बोलवून आपला जो लग्नाच्या विधींचा म्हणजे पूजेचा परिपाक होता तो सुरू केला. अर्ध्या तासाने मग मितालीकडचे सगळे लोक आले. तेही असेच वाजत गाजत फटाके उडवत बँडचा घोष करत आले. ती सगळी मंडळी शांतपणे येऊन मग त्याच स्टेजवर दुसऱ्या बाजूला बसली. आधी मग व्यायांची भेट झाली, भावाभावांची भेट झाली, बहिणी बहिणींची, मावशा मावशांची भेट झाली. हे सगळं कानिफनाथांचं कुटुंब आणि मारुतरावांचं कुटुंब एका बाजूला करत होतं. तोपर्यंत समोरच्या हॉलमध्ये गर्दी जमायला लागले आणि साधारण 12-12:15 वाजेपर्यंत नाशिकमधला 2-2.5 हजारांचा जमाव त्या पार्वती लॉन्समध्ये उपस्थित झाला. आता हे माटे गुरुजी होते, ते वय साधारण 32-35 असेल. घरी गडगंज श्रीमंती होती, पण केवळ आपल्याला परंपरेने आलेलं ज्ञान आहे, भिक्षुकी करता येते, वाणी स्वच्छ आहे, म्हणून त्याने आपला हा पारंपरिक व्यवसाय केवळ रेघेला रेघ जोडायची म्हणून पुढे ठेवलेला होता. या माटे गुरुजींनी नाशिकच्या कॉलेजमध्ये प्रथम श्रेणीमध्ये BA ची पदवी घेतलेली होती. काही काही ठिकाणी आपलं जुनं वाङ्मय, संस्कृतमधलं वाङ्मय याच्यावरती काही लेखन करून ते वेगवेगळ्या वर्तमानपत्रांकडे पाठवायचा त्यांना छंद किंवा आवड किंवा नाद होता. आणि बऱ्याच वेळेला या माटे गुरुजींनी पाठवलेले लेख संपादकांना पसंत पडत असत आणि मग ते वर्तमानपत्रातून छापून येत असत. या माटे गुरुजींनी काही अंशी जुनी जी आपल्या अंगावरची आणि मानेवरची जोखड होती ती बाजूला केली होती, अगदी झुगारून दिली नव्हती. पण कालमान परिस्थिती याप्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये जो बदल घडायला पाहिजे तो या आपल्या याज्ञिकीमध्ये, भिक्षुकीमध्ये म्हणजे भटजीचं काम करण्यामध्ये सुद्धा या माटे गुरुजीने हळूहळू अंमलात आणला होता. आता जिथे थोडासा ज्ञानी किंवा थोडासा विचार करणारा समाज म्हणजे लग्नाला जमलेली माणसं दिसत असत, तिथे मग या माटे गुरुजींना जरा वेगळ्या प्रकारचं स्फुरण येत असे. आत्तापर्यंत अनेक वेळेला कानावरून गेलेली मंगलाष्टक ते म्हणत असत आणि मध्येच मंगलाष्टकाच्या चालीमध्ये संस्कृतमधलं एक सुभाषित ते ऐकवत असत. आणि ते सुभाषित होतं, कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ते मिष्टान्न मितरे जन. आता ज्या ज्ञानी किंवा समंजस लोकांना हे ऐकू येत असे त्यांच्यामध्ये भर मांडवामध्ये खसखस पिकत असे आणि मग हात वर करून कधी टाळ्या वाजवून ते समजदार लोक जे 10-5 या संख्येमध्ये असत ते या माटे गुरुजींना दाद देत असत. कारण लग्नाचा सोहळा म्हटल्यावर प्रत्येक माणसाची त्याच्याकडे असलेली त्याची दृष्टी या सुभाषितामध्ये आहे. कन्या वरयते रूपम म्हणजे मुलगी मुलाचं फक्त रूपच बघते,
माता वित्तम, आई त्याच्याकडे पैसा किती आहे बघते, पिता श्रुतम म्हणजे त्याची कीर्ती किती आहे याची खातरजमा पिता करतो, बांधवा कुलमिच्छन्ति, बांधव लोक त्यांच्या कुळाचा एकंदर इतिहास तपासतात, आणि लग्नाला आलेले यावत सगळे लोक मिष्टान्न मितरे जना, म्हणजे या लग्नामध्ये पुखा जोडायला किती पक्वान्न मिळणार आहे याची काळजी आलेले लोक मनापासून खऱ्या अर्थाने करत असतात. अशा या माटे गुरुजींनी मग सुरुवातीचे विकी म्हणजे मारोतराव पाटलांकडचे जे विधी होते ते संपवले. मग मितालीकडच्या लोकांना म्हणजे कानिफनाथ, त्यांच्या पत्नी, त्यांचे 2 मुलगे अवधूत आणि वैजनाथ या सगळ्यांना बोलावलं. त्यांच्याकडनं समोर मांडलेल्या देवतांचं पूजन करून घेतलं, आणि मग पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये नवरा आणि नवरीला उभं करून त्यांच्यामध्ये अंतरपाठ धरला, आणि माटे गुरुजींनी मंगलाष्टकाला सुरुवात केली. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडेसे मिस्किल, थोडेसे चतुर, थोडेसे सुधारक असे हे माटे गुरुजी जेव्हा विकी आणि मिताली या दोघांना त्यांच्या लहानपणापासून ओळखत होते, एकंदर सगळे पराक्रम जे विकीने आपल्या कॉलेज जीवनात केलेले आहेत आणि मितालीने जागोजागी मिळवलेली सौंदर्यवतीची सगळी पदक कशी कशी मिळवलेली आहेत याचा पुरेपूर अंदाज या माटे गुरुजींना होता. आणि आजचा काळ काय आहे आणि तो कुठे चाललेला आहे याचं पुरतं ध्यान किंवा ज्ञान या माटे गुरुजींना होतं. आणि म्हणून विकी आणि मिताली यांची मंगलाष्टकानं सुरुवात केल्यानंतर प्रत्यक्ष लग्न लागण्याच्या आधी माटे गुरुजींनी थोडासा विराम घेतला, आणि मग उपस्थित सगळ्या समुदायाला बघून त्यांनी आपापल्या हातामध्ये जो माईक मंगलाष्टक सुरू झाल्यानंतर अंतरपाटाच्या दोन्ही बाजूला उभ्या केलेल्या नवरा नवरीचं म्हणजे विकी आणि मितालीची चांगली ओळख या माटे गुरुजींना होती. कॉलेजामध्ये असताना विकीने काय काय गुण उधळलेले आहेत आणि मितालीने मिळवलेली सगळी सौंदर्य स्पर्धेतले पारितोषिक कशी कशी मिळवलेली आहेत याचा सगळा लेखाजोखा या माटे गुरुजींकडे होता. म्हणून पहिली 1-2 मंगलाष्टक झाल्यानंतर मग माटे गुरुजींनी थोडासा विराम घेतला आणि आपल्या समोर असलेल्या माईक मधून समोरच्या सगळ्या जमलेल्या लोकांशी एक वेगळा संवाद साधत माटे गुरुजी सांगायला लागले की उपस्थित जन हो, आता एका वेगळ्या गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधतो. आज मिताली आणि विकी हे लग्न बंधनामध्ये बंदिस्त होत आहेत, पण त्याच्या आधी या दोघांबद्दल कोणाला काही आक्षेप किंवा अन्य काही गोष्टी सांगायच्या असतील तर आता माटे गुरुजींनी हे वेगळ्या प्रकारचं आवाहन सुरू केल्यावर सगळी जनता कान टवकारून ऐकायला लागली आणि माटे गुरुजी त्याच ओघामध्ये पुढे म्हणाले की असं काही असेल तर त्याचा त्रास या नवीन दाम्पत्याला त्यांच्या पुढे उभ्या असणाऱ्या वैवाहिक जीवनामध्ये पुढे कधी होऊ नये म्हणून एवढं माटे गुरुजींनी म्हणायला आणि मग वीज वितरण कंपनीने त्यांचा घोळ घालायला एक गाठ पडली. माटे गुरुजी काही महत्वाचं लोकांना सांगत असताना फक्कन मध्ये लाईट गेले आणि माटे गुरुजींच्या हातामधून माईक मधून आतापर्यंत श्रोत्यांपर्यंत जे सगळेच्या सगळे शब्द पोहोचत होते ते एकदम बंद झाले.
आता इकडे लाईट गेल्यामुळे सगळी चुळबुळ सुरू झाली आणि माटे गुरुजींनी जे आधी सांगितलं होतं ते मगाशी सांगितलेल्या 24-25 वर्षाच्या तरुणीच्या कानावर आलेलं होतं आणि ते ऐकता ऐकता लाईट गेले, सगळीकडे वेगळ्या प्रकारची चलबिचल सुरू झाली आणि ही तरुणी पटकन उभी राहिली आणि त्या प्रचंड अशा गर्दीमधून वाट काढत 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 स्टेजकडे जायला लागली. ज्यांच्या जवळून ही जायला लागली त्या लोकांनी आपहून तिला वाट दिली. जणू काही यमुना पार करताना डोक्यावर असणाऱ्या श्रीकृष्णाच्या पायाचा अंगठा भरधाव असलेल्या यमुना नदीला लागल्यावर यमुनेचं पाणी जसं दोन बाजूला झालं आणि वसुदेवासाठी वाट निर्माण झाली, तसाच काहीसा प्रकार ही तरुणी त्याच्या हातातलं 6-7 महिन्याचं बाळ घेऊन हळूहळू स्टेजकडे जायला लागल्यावर झाली. आता सगळे माणसं अचंबित होऊन बघत होते. आत्ताच माटे गुरुजींनी माईक मधून सगळ्यांना सांगितलेलं होतं की या दोघांबद्दल कोणाला काही सांगायचं असेल तर आत्ताच सांगा. आणि ते सांगून झाल्याबरोबर म्हणजे माटे गुरुजींचं हे म्हणणं संपल्याबरोबर ही तरुणी तर्रक उठून स्टेजच्या दिशेने जायला लागली. आता आधी लोकांचं लक्ष गेलं आणि मग स्टेजवर त्यावेळेला जी सगळी उपस्थित मंडळी होते म्हणजे दोन्हीकडचे मातबर लोक, मान्यवर, नातेवाईक, त्यांनी या तरुणीकडे बघितल्यावर, तिच्या हातामधलं बाळ बघितल्यावर ती खाल मानेने स्टेजकडे येते पण धीर गंभीर आणि खंबीर पावलं टाकते. हे बघितल्याबरोबर मितालीचा आपल्यावर असलेला संयम किंवा कंट्रोल सुटला आणि तिने मागचा पुढचा काही विचार न करता अंतरपाटाच्या पलीकडे उभ्या असलेल्या विकीच्या कानाखाली एक लगावली. एवढं बघून किंवा या तरुणीला येताना बघून मग मितालीचे दोघे भाऊ जे मूळचे दाणकट आणि दणकट होते त्याने विकीला दोन्ही बाजूनी धरून बडवायला सुरुवात केली. कानिफनाथ धावत आपल्या खोलीमध्ये गेले आणि त्याने डबल बारी बंदूक आणले. आता हा सगळा प्रकार समोर स्टेजवर घडतोय, मारामारीचं स्वरूप त्याला आलेलं आहे. ती बाई तशीच स्टेजकडे येते आहे. हे बघून तिथे जमलेल्या 2-2.5 हजार लोकांना आता ह्याच्या पुढे काय होणार याची मोठी काळजी पडली. आता सगळ्यात वाईट परिस्थिती झालेली होती माटे गुरुजींची, कारण त्यांनी आवाहन केलेलं होतं आणि त्याला प्रतिसाद म्हणून ही तरुणी स्टेजच्या दिशेने जायला लागलेली होती. माटे गुरुजींच्या मागच्या बाजूला हलकल्लोळ माजलेला होता. नातेवाईकांच्या आपापसात मारामाऱ्या सुरू झालेल्या होत्या. तोपर्यंत ही मुलगी त्या स्टेजपर्यंत पोहोचली. अंगातलं सगळं बळ एकत्र करून मग माटे गुरुजींनी समोर असलेल्या सगळ्यांना साक्षी ठेवून भांडणाऱ्या आणि एकमेकांच्या उरावर बसणाऱ्या कानिफनाथ आणि मारोतरावांच्या सगळ्या नातेवाईकांना हाताने सांगितलं की थांबा, ही बाई काय सांगते ते ऐका तर खरं. माटे गुरुजींनी थांबा म्हटल्यावर जे क्षणभरासाठी शांतता निर्माण झालेली होती, आता त्या क्षणामध्ये आपल्याला काहीतरी करायला पाहिजे असं माटे गुरुजींना जाणवलं. आणि मग खड्या आवाजामध्ये समोर स्टेजच्या उभ्या राहिलेल्या त्या बाईला त्याने विचारलं की ताई, तुला काय सांगायचंय ते सांग. त्यावर मग ती ताई जराशी आणखीन जवळ जाऊन माटे गुरुजींना म्हणाले की अहो, लाईट गेले म्हणून तुम्ही स्टेजवरून काय बोलताय ते मागे मला नीट ऐकू येत नव्हतं, म्हणून मी स्टेज पर्यंत आले.
आता तिच्या या वाक्याने पुढे सगळं निवळलं. क्षणापूर्वी आलेले ढग एका मिनिटामध्ये दूर झाले होते. माटे गुरुजींना परत जोर चढला आणि त्याने तदेव लग्नम सुदिनं तदेव असं शेवट